प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं भला मोठा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। येणाऱ्या 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज दादर या ठिकाणी मोठा सभा असणार आहे। संविधान सन्मान महासभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। संविधान आमचे अस्त्र आहे, न्याय आमचे शस्त्र आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे शहरातून चलो मुंबईचा नारा देणारा बॅनर हा चर्चेचा विषय बनलेला आहे। पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, या इतर निवडणुका बघता त्या निवडणुकीसंदर्भातल्या देखील काही गोष्टी असतील, या संविधान संदर्भातल्या देखील काही गोष्टी असतील या सभेमध्ये संबोधले जाणार आहे। मात्र ठाणे शहरातून महेंद्र अनभोर असतील त्यांचे पदाधिकारी यांच्या वतीने हा भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी जे पदाधिकारी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। चलो मुंबईचा नारा देण्यात आलेला आहे। कशा प्रकारचा नारा असेल आणि संविधान सन्मान महासभा कशा प्रकारे असणार आहे आणि या सभेला ठाणे जिल्ह्यातनं कशा प्रकारची तयारी करण्यात आली। बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। भारतीय संविधानाबद्दल सन्मान जो मेळावा आहे तो 25 तारखेला दादर येथे ठाणे शहरातून हजारो संख्येने संविधानप्रेमी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहेत। नक्कीच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। गेल्या निवडणुकीत असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत। मात्र काही आरोप करण्यात आले होते की संविधानाला पायदळी तुडवलं जातं। का वाटतं या संविधान सन्मानमध्ये महासभेमध्ये अशा प्रकारचा कशाचा नारा असणार आहे? मुळात या देशात जे आहे बाळासाहेबांची भूमिकाच ती आहे की ह्या देशाचं जे वंचित शोषित पीडितांचं रक्षण करतात ते जर कोणी असेल तर या भारताचं संविधान आहे आणि उघडपणे ते दिसत आहे। इतर ज्या गोष्टी आहेत, आता आपण बिहारचं इलेक्शन बघत असाल, महाराष्ट्राचं इलेक्शन झालं, त्या दृष्टीने या देशाचं संविधानाच्या बाबतीत ते उघड दिसत नसताना त्या आतून ते पोखरलं जातं आहे हे आमच्या लक्षात येतं आहे आणि या देशाचं संविधान कशा पद्धतीने धोक्यात आहे तर याच्यावरती आवाज फक्त एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उचलत आहेत आणि याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट हा इथल्या शोषित वंचित बहुजन वर्गावरतीच होणार आहे। इथला धनाढ्यांना याचा काही पडणार नाही। त्याच्यामुळे आमचं आव्हान आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एकाकी ह्याच्यावरती झुंज देत आहे। इथल्या शोषित पीडित वंचित समूहाने त्यांना हाक द्यावी आणि ह्या लढ्यामध्ये बहुसंख्येने येणाऱ्या 25 तारखेला ठाणे जिल्ह्यातील तमाम शोषित वंचित बहुजन वर्गाने संविधानप्रेमी लोकांनी सदर ठिकाणी दादर या ठिकाणी या सभेला उपस्थित राहावे। आपण विचारलात की निवडणुकीसंदर्भात तर हे उघड आहे की EVMच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत आहे हे दिसत चित्र पूर्ण क्लिअर झालेलं असताना देखील या देशाचा जो मनुवाद आहे हा हवी होत चाललेला आहे आणि त्याला जर आम्हाला मारक करायचं असेल तर संविधान या देशाला गरजेचं आहे आणि म्हणूनच आमचा हा अटोटोप आहे। भाजप पक्ष हा जो बलाढ्य पक्ष झालेला आहे त्यामुळे अनेक विरोधकांना देखील संपवण्याचं काम आता कुठेतरी केलं जातं का? पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे ते विरोधकांच्या सीट असतील, उमेदवार असतील ते पडताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण आज बघतोय ह्या भारतामध्ये भारतीय जनता पार्टी जो आपला देश गुलामीच्या दिशेने घेऊन चालला आहे, हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चालला आहे, ते गुलामीतून परत आपल्याला गुलामीत पाठवण्याच्या प्रयत्नाने जे करत आहेत तोच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर संविधानाच्यासाठी लढत आहेत। जनतेच्या हक्कासाठी व जनतेला संविधानामध्ये काय अधिकार दिलेत हे अधिकार जाणून जनतेला घेण्यासाठी 25 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली संविधान महासभा लावलेली आहे। तर भारतातल्या प्रत्येक जनतेला आमचं आव्हान असेल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून की तुम्हाला जर लोकशाही नको असेल तर तुम्ही येऊ नका, गुलामी पाहिजे असेल तर तुम्ही घरी बसा आणि जर तुम्हाला लोकशाहीमध्येच जगायचं असेल इथून पुढं तर वंचित आघाडीने जो संविधान सन्मान मोर्चा सभा लावलेली आहे त्या सभेसाठी तुम्ही आज बहुसंख्येने उपस्थित राहा आणि तुम्हाला पुढे चालून लोकशाहीमध्ये तुम्हाला जगायला मिळेल। पाहिलं तर रामदास आठवले युतीमध्ये आहेत, कुठंतरी बहुजन असेल, रिपब्लिकन असेल, अनेक पक्षामध्ये फूट आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे एकत्र येणं कितीपत गरजेचं? मुळात आंबेडकरी समाज हा प्रस्थापित लोकांच्या पक्षाच्या दावणीला बांधले गेलेल्या बाणगुळ्यांच्या पाठीमागं नाही, हा सर्वात महत्त्वाचा आधी प्रश्न। आज जो आंबेडकरी समाज आहे हा पूर्णपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की इतर पक्षामध्ये अनेक गटतटाचे आंबेडकरी नेते आहेत
परंतु त्यांना समाज थोडी व्हॅल्यू देत नाही। मुळात हा समाजाच्या पाठीमागं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतात। हा लढा तीव्रतेने लढतात, आक्रमकतेने लढतात आणि समाजाच्या न्यायासाठी आज लढतात। बघा, सत्ता नसतानाही तुम्ही परभणीचं प्रकरण पाहिलं असेल, इतर राज्यामध्ये दलित अत्याचार वाढले असतील, पण प्रत्येक वेळी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे रस्त्यावर उतरून ही लढाई लढतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भारतीय संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, या अधिकाराच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या 25 तारखेला संविधान सन्मान महासभा आहे। या अनुषंगाने या राज्यातील प्रत्येक संविधानप्रेमी शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील लोक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। नक्कीच त्यांची मतं आपण जाणून घेतली आहे। मात्र जो या ठिकाणी 25 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या दादर या ठिकाणी संविधान सन्मान महासभा होणार आहे, त्यासाठी मोठ्या संख्येने ठाणे जिल्हा असेल आणि इतरत्र जिल्ह्यातून देखील आता मोठ्या संख्येने या सभेला जाणार आहेत। मात्र आता सध्या तरी ही तयारी सुरू झाली आहे। चलो मुंबईचा नारा या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीकडनं देण्यात आला आहे, त्यामुळे या सभेला कशा प्रकारे प्रकाश आंबेडकर संबोधित हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।